सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिकांना इंधन तुटवडा जाणवत आहे। यामध्ये प्रामुख्याने छोट्या स्टॉलधारकांना मोठा फटका बसला आहे। व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने या स्टॉलधारकांना चुलीवर खाद्यपदार्थ बनवावे लागत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील पावशी या ठिकाणी प्रसिद्ध असलेले पेडणेकर वडापाव आणि चहा सध्या चुलीवर बनवले जात आहे। बुकिंग करूनही व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने लाकडांद्वारे चूल पेटवून ग्राहकांना सेवा दिली जात आहे। आता परिस्थितीमध्ये गॅस मिळत नाही म्हणून चुली तयार करून चुलीवर वडे भाजतो आम्ही। किती दिवस झाले? तरी 15-17 दिवस झाले। गॅस बुकिंग केलं आहे पण ते मिळत नाही ना। काय तुम्ही तिथे जिथे गॅस मिळतात तिथे तुम्ही काय विचारणा काय केली का या संदर्भात? विचारला पण नाही म्हणून सांगतात ते आम्हाला। मग यामुळे आता तुम्ही काय वडापावचे वगैरे रेट वाढवलेत का? नाही वाढवले, ते तोच रेट आहे 15 रुपये वडापाव। आता किती दिवस चालणार तुम्ही? आता बघूया आता किती दिवस चालतील मिळेपर्यंत। अडचण म्हणजे काय, इथे चूल घालावी लागली आम्हाला इकडे। किती दिवस झाले गॅस तुम्हाला उपलब्ध? 15-16 दिवस झाले आहेत, मिळत नाही। आता 15-20 दिवस झाले चूल घातली। आपला वडापाव फेमस आहे तुमचा, मग गिऱ्हाईक येतोय का तसं? हो बरोबर, गिऱ्हाईक भरपूर आहे। गॅसचं बुकिंग केलंय का? बुकिंग म्हणजे मिळतच नाही ना, ते कमर्शियल मिळतच नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।